नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पोहा आलू कटलेट. चला तर स्टार्ट करूया. यासाठी 1 कप पोहा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिट त्याला भिजत बाहेर साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर पोहा आलू कटलेटसाठी मी ते एक आलू छानपैकी शिजवून घेतलेला आहे. त्यात टाकण्यासाठी शिमला मिर्च, कांदा, गाजर, पत्ताकोबी आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहेत. त्यानंतर 10 मिनिट भिजलेल्या पोह्यामध्ये तो आलू स्मॅश करून टाकायचा. त्याच्यामध्ये कोथिंबीर, शिमला मिरची, कांदा आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मसाले टाकायचे आहेत, की जसे मी याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, जिरी पूड, धनी पूड आणि थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहेत आणि मीठ टाकून हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायचं आहे. ते ठेवून दिल्यानंतर मी छान त्याचे असे छोटे छोटे कटलेट तयार केले आहेत. ह्या कटलेटला छान मैद्याची किंवा ज्यांना मैदा नसून आवडत त्यांनी बेसनाची अशी पतलीशी पेस्ट करून त्याच्यामध्ये डीप करायचं आहे. मी ही बारीक शेव घेतली आहे, जी की आपण कटलेटवरती लावल्यानंतर कटलेट खूप छान क्रिस्पी लागतात. कटलेट बेसनमध्ये डीप करून घेतल्यानंतर त्याला शेवेमध्येही छानपैकी डीप करून थोडं वरनं प्रेस करायचं आहे, म्हणजे शेवई त्याला छान चिटकेल. ते प्रेस केल्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून छान दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत. कशी वाटली एकदा रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.